नमस्कार, सुप्रभात. मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या 100 हेडलाईन्सने. कळव्यामधल्या यादव कुटुंबियांच्या घरी गौरीचं आगमन. यादव कुटुंबामधल्या फुलांची आकर्षक सजावट. चिपळूणच्या गोळकोट भुईवाडीमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गौराईचं आगमन. शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आगमन सोहळा संपन्न. नाशिकमधल्या बेळे कुटुंबानं साकारल्या भिंतीवरती गौराई. पर्यावरणाचा ऱ्हास रोखला जावा यासाठी बेळे कुटुंबियांची झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलं लालबागच्या राजाच्या गणपतीचं दर्शन. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरामधील विविध गणेश मंडळांना दिली भेट. इच्छापूर्ती गणेशाची आरती करत मंत्री छगन भुजबळ यांनी वाजवला ढोल. बोरिवलीच्या गोविंदनगरच्या गणपतीचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेतलं दर्शन. यावर्षी प्रति वृंदावन मंदिराच्या देखाव्यामध्ये गोविंदनगरचा राजा विराजमान. मुंबईच्या माटुंगामध्ये 108 घरांची ब्राह्मणवाडी को हाऊसिंग सोसायटीच्या गणेशोत्सवाला 100 वर्ष पूर्ण. गेल्या अनेक वर्षांपासून 2 फूट उंच मूर्ती स्थापन करण्याची परंपरा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शिवगर्जना मित्रमंडळाचा अनोखा देखावा. आम्ही भारताचे लोक हा संविधान साक्षरता देणारा तसंच शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं प्रबोधन करणारा देखावा साकारला. भिवंडीच्या मार्कंडेश्वर मंदिरामध्ये देखाव्यातून साकारला डोंबाऱ्याचा खेळ. मंडळाच्या देखाव्यामधून गणरायाचं रशीवरती दर्शन. बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये वंदे मातरम गणेश मंडळाचा यंदाचं 12वा ज्योतिर्लिंगांचा देखावा. मंडळाचं हे 46वं वर्ष. मांडूपच्या टेंभीपाड्यामध्ये 251 गणेश मूर्तींची पासून साकारली 19 फूट गणेशाची मूर्ती. या मूर्तीमध्ये हिंदू देवदेवतांच्या प्रतिकृतीमधील गणेशाच्या 251 मूर्ती. मुंबईच्या सायन परिसरामध्ये फ्रँकलिन पॉलनं साकारला वाराणसीच्या गंगा तीरावरचं चित्र. वाराणसीमधील घाटांवरती जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास या देखाव्यातून साकारला. वर्ध्याच्या सावंगीमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मातीच्या मूर्तिकला स्पर्धेचं आयोजन. विद्यार्थ्यांनी मातीमधून साकारल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती. माती कलेच्या माध्यमामधून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा दिला संदेश. अकोला शहरामधील शर्मा कुटुंबियांचा हरवलेल्या बालपणावरती भाष्य करणारा देखावा. 90च्या दशकातलं बालपण आणि मोबाईल आल्यानंतर त्यामध्ये हरवलेल्या बालपणाच्या देखाव्यामध्ये समावेश. भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 14 मार्ग बंद. पावसाच्या रेड अलर्टमुळे आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी. गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये पुराचं पाणी. रुग्णांचे हाल. रुग्णालयातील साहित्याचं नुकसान. गोंदियामधील पांगोली नदीच्या पुरामध्ये 8 मजूर अडकले. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका. भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. धरणातून 2,20,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का. कोयना परिसरातील नागरिक भयभीत होऊन आले घरातून बाहेर. 3 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची माहिती. अमरावती कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर हजारो महिलांच्या रांगा. घरेलू कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी. गेल्या 2 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय किसान सभेचं धरणे आंदोलन.
मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळाची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर आज मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आज सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. महिलांच्या आशीर्वादानं राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. तोटात असलेली एसटी महिलांमुळे फायद्यात राहिली, फडणवीसांची माहिती. अमित शहांच्या दौऱ्यामध्ये जागा वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल, महाजनांना विश्वास. मित्रपक्षांना निवडून आणणं भाजपची जबाबदारी. धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह असेल तिथे भाजप पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणेल, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवारच निवडणूक लढवणार. अजित पवारांच्या उमेदवारीवरून जयंत पाटील यांचं वक्तव्य. राज्यामध्ये काही ठिकाणी महायुतीमधील तिन्ही पक्ष आग्रही. ज्या ठिकाणी जागा वाटपाचा वाद मिटत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं मत. आरपीआयला विधानसभा निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा मिळाव्यात. पक्ष छोटा असला तरी आम्हाला जागा दिल्या जाव्यात, रामदास आठवलेंची मागणी. पुढच्या 12 ते 13 दिवसांमध्ये पंढरपूर आणि माढा विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करू, शरद पवार यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण, पवारांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं वारं. शरद पवार जो उमेदवार देतील तो निवडून येईल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा दावा. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वादग्रस्त वक्तव्य. लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्या विरोधामध्ये निवडणूक याचिका फेटाळली. पहिल्याच सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून शिवाजी काळे यांना कौल. दिल्लीची सत्ता घालवायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भाजप सरकारला धक्का द्या, जयंत पाटील यांचं आवाहन. उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार, पाटलांचा दावा. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची निवडणूक संपर्क प्रमुख केलेली नियुक्ती सोमय्यांनी नाकारली, एक्सद्वारे सोमय्यांची माहिती. विधानसभेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे. कमी जागा जिंकण्याच्या अंदाजामुळे भाजपच्या गोटात भीती. शरद पवारांच्या उमेदवारांना रोखण्यासाठी अजित पवारांना जादा जागांची ऑफर. रोहित पवार यांचा मोठा दावा. रोहित पवारांनी महायुतीच्या भविष्याची चिंता करणं हा मोठा विनोद आहे. महायुतीची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी. रोहित पवारांच्या ट्विटला अमोल मिटकरींचा टोला. आणि बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.